सध्या आपण बघतो सायबर फ्रॉड याशिवाय फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत। मात्र नाशिकमधला फसवणुकीचा हा प्रकार तुम्हाला चक्रावून सोडेल। कारण राज्यपाल करतो असं सांगून नाशिकच्या एका भामट्यानं तामिळनाडूच्या शास्त्रज्ञांची फसवणूक केली आहे। अनेक राजकीय पक्षांसोबत ओळख आहे असं सांगून भामट्यानं 15 कोटींची मागणी केली आहे। त्यातले 5 कोटी वसूलही केलेत। मात्र त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं नरसिम्हा रेड्डी यांच्या लक्षात आलं। अखेर संशयित आरोपी निरंजन कुलकर्णी याच्या विरोधात नाशिकच्या मुंबई पोलीस नाका या ठिकाणी स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या आपण बघतो सायबर फ्रॉड याशिवाय फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत। मात्र नाशिकमधला फसवणुकीचा हा प्रकार तुम्हाला चक्रावून सोडेल। कारण राज्यपाल करतो असं सांगून नाशिकच्या एका भामट्यानं तामिळनाडूच्या शास्त्रज्ञांची फसवणूक केली आहे। अनेक राजकीय पक्षांसोबत ओळख आहे असं सांगून भामट्यानं 15 कोटींची मागणी केली आहे। त्यातले 5 कोटी वसूलही केलेत। मात्र त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं नरसिम्हा रेड्डी यांच्या लक्षात आलं। अखेर संशयित आरोपी निरंजन कुलकर्णी याच्या विरोधात नाशिकच्या मुंबई पोलीस नाका या ठिकाणी स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।